की हा टॅक्स हा कमी झालाच पाहिजे, वेळ पडली आणि सरकार असंच जर दमदाटी करायला लागलं तर जा आम्ही टॅक्स भरतच नाही तुमचा, काय करायचं ते करूया, बघू काय करतात. 6 महिने पूर्वीच घटस्फोट झालाय, पण काय सगळ्यांना झालंय कळत नाही का, भाषण कोण लिहितंय हेच मला कळत नाही. कारण का 6 महिन्यात माझ्यात इतके गुण झालेत जे मी कधीच ऐकले नव्हते. कुठलीही परिस्थिती आली तरी मला रडायला नाही शिकवलंय, मला लढायला शिकवलेलं की राऊतसाहेब आता ह्या व्यासपीठावर आणि खाली मी तुमच्याबरोबर पैज लावते की कोण कुठल्या पक्षाचा तुम्ही मला दाखवा. कारण इतक्या अप्रतिम पद्धतीने सगळेच कार्यकर्ते एक झालेत की महाविकास आघाडी म्हणला तर सगळे हात वर केल. तुम्ही पक्षाचं नाव घेतलं तर तुम्हाला कळणार नाही, इतका सुंदर आणि चांगल्या पद्धतीने सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि सहकारी स्वतः ते उमेदवार असल्यासारखे प्रत्येक जण पळतंय. याबद्दल मी सगळ्या सहकाऱ्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते. संजय जगतापांचं भाषण मी आत्ता ऐकत होते, त्यांचे मी जाहीर आभार मानते की आम्ही दोघांनी 5 वर्ष एकत्र हा खूप चांगला प्रवास आम्ही केलेला आहे. आणि आमच्या दोघांबरोबर व्यासपीठावर प्रत्येक जण आज जो बसलाय किंवा खाली हे सगळे पदाधिकारी बसलेत, तुमच्या प्रत्येकाच्या प्रयत्नामुळे आज जो विकास 5 वर्षात आम्ही करू शकलोय, हा तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून एक उत्तम टीम वर्क म्हणून आपण सगळे पुरंदरला काम करतो. याबद्दल मी सगळ्या तमाम काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, आम आदमी आणि वंचित आघाडीच्या सगळ्या सहकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते. खरं तर चौथ्यांदा मी या व्यासपीठावर या इलेक्शनमध्ये बोलते. 3 वेळा मोठ्या संख्येने आपण मतदान करून मला दिल्लीला पाठवलं, याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी सुरुवातीलाच मनपूर्वक आभार मानते. आणि पुन्हा एकदा आपण मला संधी, माझं मेरिट, माझं काम, माझं पार्लमेंट परफॉर्मन्स हा बघून द्यावा ही विनम्र विनंती करायला मी उभी आहे इथे. संजय जगतापांच्या भाषणानंतर या भागातल्या विकास आघाडाचा विकासाचा सगळा लेखाजोखा त्यांनी पाठवलाय. आणि इथे जेव्हा मी बघत होते तेव्हा रोहन मगासपासून उभा आहे आणि पुरंदर म्हटलं की राऊतसाहेब आपण आज आलेला आहात, पण तुमच्या गाडीमध्ये घरी नेण्यासाठी आम्ही पुरंदरची भाजी आणि पुरंदरचा अंजीर हा तुमच्यासाठी स्पेशली ठेवलेला आहे. कारण या राज्यातला सगळ्यात गोड वाटाणा कुठे होत असेल तो आमच्या पुरंदरच्या मातीमध्ये होतो. आणि पुरंदरमधले अंजीर हे फक्त पुणे आणि मुंबईला जात नाहीत, पण ते तुमच्या सगळ्यांच्या आदरणीय पवारसाहेबांच्या आशीर्वादाने आणि रोहन उरसुळाच्या प्रयत्नातून आज जर्मनीला जातात, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि ह्या सगळ्या कुटुंबाचे, मग कुंजीर कुटुंब असेल किंवा रोहनचे वडील आज व्यासपीठावर उरसूर कुटुंब असेल, या सगळ्यांनी खूप मोठं योगदान या संपूर्ण भागामध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे शेती, व्यवसाय, आता नवीन आलेले मोठे रस्ते, पाण्याच्या योजना, हे सगळं करून या भागाचा सर्वांगीण विकास आम्ही करण्याचा सगळ्यांनी एकत्र मिळून प्रयत्न केला आहे. दिलीपदादा बारबाई व्यासपीठावर आहेत. दिलीपदादांच्या काळामध्ये ज्याचा उल्लेख संजय आपण केला, ती पाण्याची स्कीम दिलीपदादा नगराध्यक्ष असताना झालेली आहे. आणि त्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब, कैलासवासी RR आबा आणि दिलीपदादांनी ती स्कीम केली. आणि त्यानंतर आपण आमदार झाल्यावर आपणही त्याचा सातत्याने फॉलोअप घेत आहे. पण त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि मी माननीय उद्धवजी आणि बाळासाहेब थोरातांचे जाहीर आभार मानेन की 400 कोटी रुपयाचा निधी फक्त आपल्या जेजुरी देवस्थानासाठी देण्याचं काम कोणी केलं असेल तर तो उद्धवजींच्या सरकार म्हणजे महाविकास आघाडीने केलेलं आहे. त्यामुळे आपण विकास आपल्याला सगळ्या पुरंदरमध्ये वरती झालेला आहे. खालीही हवेलीमध्ये ज्या टॅक्सचा उल्लेख संजय जगतापांनी केला, तर टॅक्सचाही फॉलोअप आम्ही सगळे करतोय. आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की हा टॅक्स हा कमी झालाच पाहिजे. वेळ पडली आणि सरकार असंच जर दमदाटी करायला लागलं तर जा आम्ही टॅक्स भरतच नाही तुमचा, काय करायचं ते करूया, बघू काय करतात. पण एक सुविधा देत नाहीत. आम्ही आंदोलनं करून थकलो. आज इथे कचरा डेपोचा त्या प्रश्नासाठी तात्या बसलेलेच आहेत. त्यामुळे आपल्याला ते एक मोठं यश आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे
की आज कोणीही देवाच्या उरुळीतून जेव्हा जातो तेव्हा खिडकी खाली करून तुम्हाला फिरता येतं. याचं कारण ह्या सगळ्यांनी, ज्या हवेलीमधल्या सगळ्या आपल्या सहकाऱ्यांनी ज्या आंदोलनं केली, त्या आंदोलनाचं यश म्हणजे तो कचरा डेपो आज जो साफ झाला आहे तो. त्यामुळे अनेक असे तुम्हाला सांगण्यासारखे मुद्दे आहेत. आणि एअरपोर्टचा मी तुम्हाला सांगते, ज्याचा उल्लेख दोघांना झेंडे साहेबांनी केला आणि संजय जगतापांनी केला, की एअरपोर्टचा उशीर हा कुणामुळे झालेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे, जे भाषण करतात त्यांनाही माहिती आहे. त्याच्यामुळे आणि एअरपोर्टचा प्रोजेक्टची जमीन ही आपली जबाबदारी आहे, पण ती परवानगी देणारा कोण आहे तर तो दिल्लीत बसलेला आहे, त्यांनी उशीर केला आहे म्हणून तो एअरपोर्ट. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला थोडीशी माहिती देते की हा एअरपोर्ट त्या शिरूर लोकसभा मतदारसंघात होणार होता, चाकणला. माननीय आढळराव पाटील तिथले खासदार होते. 10 वर्ष तो तिथे झाला नाही म्हणून मी तो इथे आणला. त्यांनी प्रयत्न केले पण करू शकले नाही. आणि 5 वर्षात एक नाही 50 वेळा तरी मी आणि संजय जगतापांनी त्यासाठी मीटिंग्स घेतल्या आहेत, दिल्लीत मीटिंग घेतल्या आहेत. आम्ही त्यांना जमीन ही दिलेली आहे, कलेक्टरनी येऊन मोजमापणी केलेली आहे. पण आम्ही एवढंच सांगितलं की आम्हाला एअरपोर्ट झाला तो पुरंदर तालुक्यातच होणार आहे, फक्त लोकेशनमुळे आणि सरकारच्या मध्ये गडबड असल्यामुळे आमचा काही संबंध नाही. आणि आम्ही काही तिथे जमीन घेतलेली नाही हा. त्याच्यामुळे कुणाचेही गैरसमज नसावे. ज्याची जमीन आहे त्यांनी बघून घ्यावं. 7/12चा उतारा कुणाच्या नावावर आहे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे हा टेक्निकल कारणामुळे जो उशीर झालाय तो झालाय, पण हा एअरपोर्ट इथेच होणार आहे, याबद्दल तुम्ही काही चिंता करू नका. कारण का आज विकासाबद्दल उलटसुलट बरेच लोक बोलतात. मला एका गोष्टीचं कौतुक वाटतं की 18 वर्ष आम्ही सगळ्यांनी एकाच संघटनेत आम्ही काम केलं, पण आज 17.5 वर्ष एकत्र गुणागोविंदाने आम्ही काम केलं. 6 महिने पूर्वीच घटस्फोट झालाय, पण काय सगळ्यांना झालंय कळत नाही का, भाषण कोण लिहितंय हेच मला कळत नाही. कारण का 6 महिन्यात माझ्यात इतके गुण झालेत जे मी कधीच ऐकले नव्हते इतके वर्ष. त्याच्यामुळे ठीक आहे, आता इलेक्शन आहे, त्यांनाही बोलायचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे वैयक्तिक टीका वगैरे या गोष्टी होत आहेत, पण त्याच्यावर फार आपण लक्ष न देता आपल्या भागांचा सर्वांगीण विकास. मी मतं कशासाठी मागते? मी नेहमी मेरिटवर मतं मागते. माझा प्रयत्न असा आहे की बारामती लोकसभा मतदारसंघाची आन बान आणि शान, कारण पहिल्यांदा मी जेव्हा निवडून गेले तेव्हा मला त्याचं दडपण आलं होतं. कारण का अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेब ह्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीला जात होते आणि 10 वर्ष सलग काम म्हणून जेव्हा द्रौपदी मुर्मू महिम राष्ट्रपतींनी माझा सत्कार केला, त्या दिवशी मनाला आनंद वाटला की 10 वर्ष मतदारसंघात चांगलं काम केलेल्या 3च खासदारांचा सत्कार झाला, त्यापैकी मी एक होते. म्हणजे मला आनंद वाटला की आदरणीय पवारसाहेब तेव्हा माढ्याला निवडून गेले त्या मतदारसंघातून आणि मी इथून, तेव्हा ते दडपण जे होतं ते बरंचसं कमी झालं. पण एक गोष्ट खरी आहे की आता संजय जगताप म्हणले, ही गोष्ट खरी आहे की हे इलेक्शन अतिशय महत्त्वाचं आहे. आमची प्रतिष्ठा एवढी हलकी नाही हो की कोणी एकामेकासाठी ती इलेक्शनमध्ये घालवावी. त्याच्यामुळे प्रतिष्ठा हा शब्द थोड्याला बाजूला ठेवूया. कारण का मी राजकारणात कशाला आले तर मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले, याच्यासाठी मी राजकारणात आले. आणि आज काय बघताय तुम्ही परिस्थिती? मला पत्रकार रोज विचारतात, मी त्यांच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर देत नाही. मी असं एवढंच उत्तर देते, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. कारण आपण राजकारणात येत असताना कशाला प्राधान्य द्यायचं? माझ्यासाठी देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब. उंबरठाच्या आत कुटुंब आणि उंबरठा ओलांडून बाहेर आल्यावर देश पहिला असतो. त्याच्यामुळे देशाची सेवेसाठी आज आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि मतं जी मागतोय ही आपल्याला कांद्याला भाव मिळत नाही म्हणून आम्ही त्यांच्याशी लढतोय, दुधाला भाव मिळत नाही म्हणून आम्ही त्यांच्याशी लढतोय, सोयाबीनला कपासाला कशाला भाव आहे मला सांगा? कशालाच भाव नाही. आज मला महिला भेटल्या की म्हणतात की ताई आपलं सरकार आणलं, पहिला तो गॅसचा सिलेंडरचा भाव कमी करा, आज डाळीचा भाव चेक करा काय झालंय, 200च्या वरती गेलेला आहे. त्या बघा महिला सांगतातच आहे मला. त्याच्यामुळे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात 2014 मध्ये जेव्हा त्यांनी आंदोलनं केली ती कशा विरोधात केली
तर महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार, आणि आज 10 वर्षानंतर काय परिस्थिती आहे? महागाई वाढलेली आहे, भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि महागाई, बेरोजगारी हे शिगेला पोचलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आज हा बदल करावा लागणार आहे. आणि एक बातमी तुम्हाला मिळणार आहे लवकर. आता तुमचं बिल येणार आहे ना विजेचं, ते जरा बघून घ्या, तयारी ठेवा. 1800 रुपये आलं ना, 550चं 1800. आणि वीज येते का? पावसात गायबच आहे. आणि शेतीला रात्रीचीच येते. त्याच्यामुळे 550 रुपयाचं बिल आज 1800 रुपयाला आलंय. आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की कुठलं बटन दाबायचं. शारदाबाई पवारांची नात आहे मी. माझ्या आजीनी कुठलीही परिस्थिती आली तरी मला रडायला नाही शिकवलंय, मला लढायला शिकवलेलं. मला गंमत वाटते की मगाशी एक पत्रकारांनी मला कोणीतरी ग्रस्त वेळ आले, ते मला विचारते एवढा तुमच्या आयुष्यात संघर्ष तुमच्या चेहऱ्यावर का दिसत नाही? म्हटलं माझ्या लक्षात आलंय की पक्षामध्ये आणि चिन्हामध्ये बदल झाल्यापासून गर्दी वाढली आपल्या पुढची. मागच्या वर्षी सभेला जेव्हा आले होते तेव्हा डी भरला नव्हता, सगळे असे लांब लांब बसले होते. खरंय की नाही? यावेळी डी झोन भरून बाहेर, आणखीन बाहेर लोक आहेत. ही ताकद आहे. त्याच्यामुळे मी खरं तो शब्द वापरत नाही, पण मला आज मोह आवरत नाहीये. तो रोहित नेहमी म्हणतो ते मलिदा गँग, मलिदा गँग. मी कधीच वापरलेला नाही तो शब्द, पण आता मला असं वाटायला लागलंय की ती मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली आणि गँग कमी झालेली आहे. आणि मी तुम्हाला शब्द देते की ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत आता पक्षात पूर्ण ताकदीने आपण लढणार आहोत. आणि सहकारातली प्रत्येक इलेक्शन हे महाविकास आघाडी आम्ही एकत्रपणे लढणार आहोत. प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान होईल आणि हे कॉन्ट्रॅक्टर बाजी नाही चलेगा. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर महाविकास आघाडीला मतदान करा. हे आव्हान मी तुमच्या समोर करते. मी शब्द देते तुम्हाला.